तर नमस्कार भावांनो. तर भावांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, फायनली व्हिडिओवर आपण आज ट्युटोरियल घेऊन आले, त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा. सोबत मित्रांनो, जे पण काय मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून. तर काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. तर ओपन केल्यानंतर बघू शकता या पद्धतीने तुम्हाला एक इंटरफेस बघायला भेटेल. तर क्रिएट न्यू पेज क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं साईज सिलेक्ट करायची. तर पहिली साईज आपल्या 16.9 सिलेक्ट करून इथं खाली क्रिएट म्हणायचे. क्रिएट आपली मीडिया आपल्याला ओपन होऊन जाईल. त्यानंतर तर बघू शकता इथं तो मटेरियलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिला, तो व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर या पद्धतीने व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. बघू शकतो मी या पद्धतीने व्हिडिओ ॲड करून घ्यायचा तुम्हाला. तर काय करायचं, एवढं ॲड केल्यानंतर इथं बघू शकता लेअर पॅटर्न क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं मीडियाचा ऑप्शन भेटेल एक नंबरला. मीडियावर क्लिक करा. आपल्याला आता गणपतीचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता या पद्धतीने इमेज ॲड केल्यानंतर इथं बघू शकता वर तुम्हाला 3 ऑप्शन भेटणार, रिप्लेस, स्प्लिट आणि स्प्लिट स्क्रीन. तर या पद्धतीने स्क्रीनवर क्लिक करा 3 नंबरच्या ऑप्शनवर आणि इथं फुल करून टाका. ती फुल केल्यानंतर इथं डन करा. तर काही PNG मी ऑलरेडी एडिट केला आहे, त्यामुळं मटेरियलमध्ये मी तुम्हाला सर्व दिलं आहे. तुम्ही इथे रीतीने तुम्ही पिक्सलॅब आणि पिक्सआर्टमध्ये तयार करू शकता. तर या पद्धतीने आपण घेतले गणपती ॲड करून. ॲड केल्यानंतर परत लेअर पॅटर्न क्लिक करा. मीडियामध्ये जा. जे आपलं नाव आहे त्याला ॲड करून घ्या. तर या पद्धतीने घेतलं नाव ॲड करून त्याच्यावर सुद्धा क्लिक करून इथं स्क्रीनमध्ये आणि त्याला सुद्धा फुल करून टाका. तर या पद्धतीने फुल केल्यानंतर बघू शकता इथं नॉर्मल त्याला पुढं घ्या. इथं 1 सेकंदापासून गणपतीच्या इमेजवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं एक नंबरचा ऑप्शन भेटेल, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता तर आपल्याला स्केल डाऊन करायचं आहे. स्केल डाऊनचा इफेक्ट ॲनिमेशन इथे सिलेक्ट करायचं. इथे एक साईज ठेवायची खालून आणि इथे यस म्हणा. यापर्यंत लागेल. एवढं केल्यानंतर नॉर्मली असं पुढं आणा टेक्स्ट आपलं 1 सेकंदावर. त्या टेक्स्टवर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इन ॲनिमेशनमध्ये जा. तिथं आपल्याला पॉप नावाचं इफेक्ट लावायचं ॲनिमेशन, त्याला सिलेक्ट करून इथे यस म्हणा. या पद्धतीने एवढं केल्यानंतर त्यांना इथं बघू 5 सेकंदापर्यंत त्यांना ठेवायचं आहे. 5 सेकंदापर्यंत सर्व इथं दोन्ही इमेज घेऊन टाकायचे. अशा पद्धतीने पुढचा पाठीतून कट करून टाकायचं. आपण त्या टेक्स्टवर क्लिक करायचं. इथं वर तुम्हाला स्प्लाईटचं ऑप्शन भेटेल, तिथं क्लिक केल्यानंतर मधलं ऑप्शन ट्रिम स्प्लाईट. या पद्धतीने केल्यानंतर पुढचा पाठीतून कट होऊन जाईल. तेवढं केल्यानंतर परत लेअर पॅटर्न क्लिक करा. मीडियामध्ये जा. जो इमेज आहे कपलचा त्याला ॲड करून घ्या. तर अशा पद्धतीने आपण घेतला इमेज ॲड करून. इमेज ॲड केल्यानंतर नॉर्मल असं पुढे या. परत त्या स्प्लाईट नावाच्या स्क्रीनवर क्लिक करा, तिला फुल करून टाका. अशा फुल केल्यानंतर परत इथं लेअर पॅटर्न क्लिक करा. मीडियामध्ये जा. परत इथं मटेरियलमध्ये तुम्हाला एक मी PNG दिली, तिला सुद्धा ॲड करून घ्या. तर तुमच्या हिशोबाने इथं झूम करा. या हिशोबाने इथं सेट करा. तिला सेट केल्यानंतर तिला सुद्धा आपल्याला एवढा पार्ट पण ठेवायचा 9 सेकंदापर्यंत. तर या पद्धतीने ठेवल्यानंतर बघू शकता. तर आता आपले जे कपलचे PNG आहे तुम्हाला सुद्धा ऑलरेडी कटआउट करून घ्यायचे. या पद्धतीने डायरेक्ट इथे ॲड करून घ्यायचे. तेवढं केल्यानंतर परत इथं लेअर पॅटर्न क्लिक करा. मीडियामध्ये जा. इथं नवरीचं इमेज मी ॲड करून घेतो. या पद्धतीने अशा पण इमेज ॲड केल्यानंतर त्याला पण मी इथं सेट करून देतो त्या इमेजला. परत लेअर पॅटर्न जातो. मीडियामध्ये जातो. इथं टेक्स्ट ॲड करून घेतो.
या पण तिला सुद्धा मी इथं फुल स्क्रीन करून देतो या पद्धतीने. अशा पण ते घेतल्यानंतर परत इथं लेअर पॅटर्न जातो, मीडियम मध्ये जातो. परत या पद्धतीने अशा वेळेस सर्व तुम्ही इमेज ऍड करून घेतल्यानंतर इथं बॅकग्राऊंड क्लिक करायचं आणि इथं बॅकग्राऊंडचा पुढचा पार्ट इथून कट करून टाकायचं या पद्धतीने. एवढं केल्यानंतर डायरेक्ट इथं वर सेटिंगमध्ये या. सेटिंगमध्ये आल्यानंतर इथं एक्सपोर्ट सेटिंग 80 लावून टाका आणि इथं डायरेक्ट हा व्हिडिओ सेव्ह ॲज व्हिडिओ क्लिक करा. डायरेक्ट तुमचा व्हिडिओ इथं एक्सपोर्ट होऊन जाईल. एक्सपोर्ट झाल्यानंतर डायरेक्ट बॅक या. अशा वेळी बॅक आल्यानंतर परत क्रिएट न्यू क्लिक करा. 16.9 साईज सिलेक्ट करून इथं क्रिएट करा खाली. क्रिएट केल्यानंतर जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केला होता त्याला इथं सिलेक्ट करून घ्या. अशा पण इमेज सिलेक्ट केल्यानंतर बघ हा व्हिडिओ इथं सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता या पण आपल्याला भेटणार. काय करायचं असं नॉर्मली पुढे या. बघू शकता आता आपल्याला इथं म्हणजे 6 सेकंद जिथून पुढचा इमेज चालू होतो या पद्धतीने. जिथं आपला गणपती इमेज संपतो त्या पुढं नवीन चालू होतं त्याच्या मीडियम लिहायचं या पद्धतीने. अशा पद्धतीने म्हणजे गणपतीच्या लास्टला तिथं आल्यानंतर व्हिडिओ क्लिक करायचं. तिथं स्प्लाईटचं ऑप्शन भेटतं. स्प्लाईटच्या ऑप्शन जर क्लिक केलं तर तुम्हाला 3 नंबरला स्प्लाईट नावाचं ऑप्शन भेटेल, त्याच्यावर क्लिक करा. बघू शकता क्लिक केल्यानंतर मध्ये तुम्हाला एक बीट लागलंय तर त्या बीटवर क्लिक करा. त्या बीटवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला क्रोमॅटिक झूम नावाचं इफेक्ट भेटेल, तर त्याला सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर त्याला 1 नावाचा इफेक्ट लावायचा या पद्धतीने. अशा पण लावल्यानंतर बघू शकता तुम्ही परत नॉर्मली पुढे या. इथं बघू शकता या पद्धतीने परत 10 सेकंद येतो मी परत तिथं स्प्लाईट मारून टाकतो. परत त्या बीटवर क्लिक करतो तिथं लावायचं आपल्याला ब्लड फ्लॅश या पद्धतीने 01 लावून टाकतो. या पद्धतीने एवढं काय परत पुढे या पद्धतीने. परत ते स्प्लाईट मारतो. हे जे इफेक्ट आहे भावानं हे इफेक्ट तुम्हाला नेट ऑन करून इथं बघू शकता. इथं वर ऑप्शन भेटतं राईटला, तर तिथून तुम्ही आता इथं बघू शकता. इथं ॲक्शनमध्ये इथं ॲक्शनमध्ये आल्यानंतर बघू शकता इथं कोणता इफेक्ट चूज करायचा आणि इथं डाउनलोड करून टाकायचं. ॲटोमॅटिक तो इन्स्टॉल होऊन जातो काइनमास्टरमध्ये या पद्धतीने. तर तुम्ही इथून तो इफेक्ट इथून सिलेक्ट करू शकता. बघू शकता इथं. तर पहिल्याला आपण क्रोमॅटिक झूमवाला इफेक्ट लावला, त्यानंतर ब्लड फ्लॅशवाला लावला. बघू शकता. आता तिसऱ्या याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर परत क्रोमॅटिक झूममध्ये जा, तिथं लावायचा 2 या पद्धतीने. परत येतो मी स्प्लाईट मारून. बघू शकता स्प्लाईट मारल्यानंतर बघू शकता इथं परत ते स्लोट रोल नावाचा इफेक्ट त्याला सिलेक्ट करून इथं या पद्धतीने घेऊन टाकतो. या पद्धतीने बघू शकता परत स्प्लाईट मारून घेतो इथं. तिथं पण क्रोमॅटिक झूम वाला लावून टाकतो. या पण इफेक्ट लावल्यानंतर लेअर पॅटर्न मध्ये या, मीडियम मध्ये जा. मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला तो ऍड करून घ्या. तो व्हिडिओ ऍड केल्यानंतर त्याला पण इथं फुल सेट करून द्या, फुल स्क्रीन.
या पद्धतीने काही तर भरपूर ऑप्शन त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन इथं ओपन होऊन जातं. तुम्हाला एक ब्लेंडिंगचं ऑप्शन भेटेल. ब्लेंडिंगमध्ये गेल्यानंतर त्याला स्किन करून टाक या पद्धतीने. यापर्यंत सिलेक्ट केल्यानंतर त्यात लेअर पॅट त्याच्यावर क्लिक करायचं आणि वर तुम्हाला एक कोपऱ्यात 3 डॉटचा आयकन भेटेल. त्याच्यावर क्लिक करून यापर्यंत एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे डुप्लिकेट. तर ती लेअर डुप्लिकेट करून टाक. आणि डुप्लिकेट केल्यानंतर तिच्यात दाबून धरून तिला असं पुढं आणा यापर्यंत. अशा पद्धतीने पुढे घेऊन टाक तिला. परत तिच्यावर क्लिक करून तिला पण डुप्लिकेट करून टाका. तर या पद्धतीने फायनल व्हिडिओ आपल्या इथे रेडी झाला आहे. वर सेटिंगमध्ये आल्यानंतर डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.